नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकल्पाची निवड. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला नाविन्याची आवड ही जन्मतःच असते व या नाविन्याच्या आवडीमुळे नवीन संशोधन, नवीन शोध व संशोधनाच्या तंत्रामध्ये सुद्धा प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर मानवाची प्रत्येक आवड ही कोणत्या तरी गरजेशी निगडीत असते व ती गरज भागविण्यासाठी व्यक्तीला उद्योग किंवा व्यवसाय हा सुरू करावा लागतो. त्यामुळे योग्य व्यवसायाची निवड करणे व आजच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये ते टिकवून ठेवणे यासाठी उद्योजकास वेगवेगळ्या कसोटीस उतरावे लागते. त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरेसा पूर्वाभ्यास करून संशोधन करून जागरूकता दाखवीत टप्प्याटप्प्याने जाणे महत्त्वाचे असते. या प्रक्रियेतील प्रकल्पाची किंवा उत्पादनाची ओळख हा महत्त्वाचा टप्पा असतो. प्रकल्पाच्या शोधामुळे उद्योजकाच्या यशाकडे होणाऱ्या वाटचालीतील अनेक अडथळे हे दूर होण्यासाठी मदत होत असते. उद्योजकाला प्रकल्प निवडीत अनेक पर्याय उपलब्ध असतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या कल्पनेचा व प्रकल्पाचा शोध घेणे सुद्धा महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकाचा निर्णय किंवा उद्योजक होण्याचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीला त्याच्यासमोर प्रश्न असतो, तो कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे किंवा कोणत्या वस्तूची निवड करावी. हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून या निर्णयावरच व्यवसायाचे भावी यश हे अवलंबून असते. तेव्हा प्रकल्प निवडताना त्यातील तांत्रिक बाबी, भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ, बाजारपेठा यांचाही विचार करणं आवश्यक असते. प्रकल्प ही विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना असते. मग या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक साधने, ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान, भांडवल, स्वतःची क्षमता यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्याला तयार करावा लागतो व त्यानुसार त्याची अंमलबजावणीसुद्धा करावी लागते. तर व्यवसायाची निवड करताना देखील आपल्याला स्वॉट विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर स्वॉट विश्लेषण म्हणजे काय, हा एक मुद्दा येतो. तर स्वॉट विश्लेषण म्हणजे काय, तर स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. आपल्या व्यवसायाला संधी कोणकोणत्या आहे, आपल्याकडे जमेच्या बाजू कोणकोणत्या आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आपल्याकडे कमतरता, आपल्याकडे काय गोष्टी नाही आहे त्याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे. त्यानंतर आहे ऑपॉर्च्युनिटी, संधी कोणकोणत्या आहे त्या संधीचा निश्चित फायदा आपण घेतला पाहिजे. आणि थ्रेड्स, की आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कोणकोणते अडथळे निर्माण होतात हे देखील बघणं आवश्यक आहे. कारण व्यवसायातील अडचणी व प्रगतीच्या संधी सतत ह्या बदलत असतात. वातावरणात गतिमान स्वरूपाचे बदल घडत असतात व त्याचा परिणाम आपल्या उद्योग व व्यवसायावर होत असतो. त्यामुळे आपल्याला प्रकल्प निवडत असताना, त्याची निवड करत असताना स्वॉट विश्लेषण करणं सुद्धा आवश्यक आहे. आता प्रकल्प म्हणजे काय किंवा प्रकल्पाचा अर्थ काय, तर प्रकल्प म्हणजे विशिष्ट आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजित केलेला उपक्रम होय. वेबस्टर यांच्या शब्दकोशाप्रमाणे सांगितलं आहे की एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी किंवा योजना आखल्याप्रमाणे अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध केलेला आराखडा म्हणजे प्रकल्प होय. हा प्रकल्प औद्योगिक असू शकतो, व्यावसायिक, कृषी, शैक्षणिक किंवा विकासात्मक सुद्धा असू शकतो. आधीच ठरलेली उद्दिष्टे, वेळापत्रक आणि अंदाजपत्रक यानुसार नेमून दिलेल्या कामांचा समावेश प्रकल्पात गृहीत धरलेला असतो. प्रकल्पाच्या काही तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. तर त्याप्रमाणे विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प होय. तर काय सांगितलं आहे की विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालामध्ये, जे काही तुमचं उद्दिष्ट आहे, व्यवसाय करायचं म्हणा, शैक्षणिक असू शकतं, कृषी संदर्भात असू शकतं, जे तुमचं उद्दिष्ट आहे ते
ठराविक दिलेल्या कालावधीमध्ये साध्य करण्यासाठी एक शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की एखादं कोणतंही कार्य आपल्याला करायचं आहे, ठराविक उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे, तर त्यासाठी आपण एक कार्यप्रणाली तयार करत असतो, त्यासाठी नियोजन करत असतो. तर ती नियोजन करणे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच प्रकल्प होय. तर या योजनेला मूर्तरूप देण्यासाठी आवश्यक जी काही साधने आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, तंत्रज्ञान, भांडवल, स्वतःची क्षमता यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा लागतो व त्यानुसार त्याची अंमलबजावणीसुद्धा करावी लागते. फक्त कागदावरच किंवा तुमचं उद्दिष्ट जे काही आहे ते ठराविक कालामध्ये साध्य करण्यासाठी विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प. पण ती योजना कार्यान्वित करण्यासाठी, त्या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी जी काही साधनसामग्री तुमच्याकडे आवश्यक आहे, तुम्हाला त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, अनुभव, त्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक तुम्हाला तंत्रज्ञान लागेल, भांडवल लागेल, स्वतःची क्षमता तुम्हाला तिथं पणास लावावी लागणार. असा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा लागतो व या कार्यक्रमाची अंमलबजावणीसुद्धा तेवढ्याच क्षमतेने होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली आहे की संसाधने वाटपाच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा पुरवठ्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवली गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. काय सांगितलंय की संसाधनाच्या वाटपाच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा पुरवठ्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवली गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. तर तुम्हाला जर प्रकल्प उभारायचा असेल तर प्रकल्पामध्ये तुमच्या ज्या काही उत्पादन आहे, कोणत्या वस्तूचं तुम्ही उत्पादन करणार आहे, कोणत्या सेवा तुम्ही देणार आहे, यांचा विकास करण्याच्या उद्देशाने तुम्ही तिथं भांडवल गुंतवणूक करत असतात किंवा आपल्याला भांडवल आवश्यक आहे व्यवसायासाठी. यासाठी आपण वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था यांच्याकडे प्रस्ताव सादर करत असतो की आम्ही अशा प्रकारे व्यवसाय करणार आहोत, अशा प्रकारे उद्योग उभारणार आहोत, तर त्या उद्योगासाठी आम्हाला भांडवलाची आवश्यकता आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला भांडवलचं सहाय्य करा. यासाठी आपण एक प्रस्ताव तयार करतो, त्यालासुद्धा प्रकल्प असं म्हणतो. मग प्रकल्प कोणत्याही स्वरूपाचा असो, त्यात एकीकडे संसाधनाचे वाटप असो किंवा उपभोग, तर दुसरीकडे संसाधने, वस्तू व सेवा यांची निर्मिती यांचा समावेश प्रकल्पामध्ये आपल्याला करता येतो. तर आता प्रकल्पाचा उद्देश, नेमका प्रकल्पाचा उद्देश काय आहे? तर प्रकल्पाचा उद्देश हा प्रकल्प नियोजनामध्ये फार महत्त्वाचा घटक हा मानला जातो. प्रकल्पातून काय साध्य होणे अपेक्षित आहे आणि संपूर्ण प्रकल्प म्हणून त्याची वाटचाल कशा प्रकारे चाललेली आहे याचे मोजमाप करता येणे यांचा समावेश प्रकल्प उद्देशामध्ये असतो. तर मग संघटनेच्या योजना कोणत्या आहे, धोरणे आणि कार्यपद्धती परस्परांशी सुसंगत असायला पाहिजे, संसाधने सुसंगत असायला पाहिजे. जे काही संसाधने आपण वापरणार आहोत ती सुसंगत आपल्या प्रकल्पाशी निगडीत असायला पाहिजे. प्रकल्प उद्देश हा वास्तववादी असला पाहिजे, सुसाध्य असायला पाहिजे. प्रकल्प संसाधनाच्या मर्यादेत स्थापन झालेला व अति गुंतागुंत नसणारा आणि मापन करता येणारा प्रकल्प असला. जास्त गुंतागुंतीचा प्रकल्प असायला नाही पाहिजे, मर्यादेत स्थापन झालेला असला पाहिजे आणि त्याचं मोजमाप, त्याचं मापन करता येईल अशा प्रकारे उद्योजकाचं जे काही प्रकल्प आहे तो असायला. तर प्रकल्प निवडत असताना सर्वप्रथम आपल्याला करायचा आहे कल्पनेचा शोध, सर्च ऑफ बिझनेस आयडिया. तर उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मानसिक तयारी आपली झाल्यानंतर उद्योजक उद्योगासंबंधी कल्पनेचा शोध हा घेत असतो किंवा घेऊ लागतो. कोणताही उपक्रम, व्यवसाय हा व्यक्तीच्या कल्पनेचाच आविष्कार असतो आणि म्हणूनच कल्पनेचा शोध ही बाब उद्योजकतेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. एखाद्या नवीन उद्योगची कल्पना करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या लागतात किंवा त्या आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम वापरात न येणारा कच्चा माल कोणता आहे, समाजाला किंवा ग्राहकाला न मिळणाऱ्या सेवा किंवा एखादं उत्पादन कोणतं आहे, स्पर्धकास जास्त मिळणारा नफा कशा प्रकारे स्पर्धकांमध्ये मिळतो व एखाद्या उत्पादनातून निर्माण होणारा
व वाया जाणारा माल कोणकोणता आहे. या गोष्टी कल्पनेचा शोधमधून आपल्याला येऊ शकतात की वापरात न येणारा कच्चा माल कोणता आहे, समाजाला किंवा ग्राहकाला मिळणाऱ्या सेवा किंवा एखादं उत्पादन कोणतं आहे, स्पर्धकास कोणत्या गोष्टीपासून जास्त नफा आपल्याला मिळत असतो व एखाद्या उत्पादनातून निर्माण होणारा किंवा वाया जाणारा कच्चा माल कोणता आहे, मग त्या कच्च्या मालापासून आपण काहीतरी नवीन काहीतरी बनवू शकतो का यासाठी. मग त्यानंतर आहे नवीन उत्पादन जर करायचं असेल तर नवनिर्मिती उत्पादन, एकदम नवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये आपल्याला आणलं पाहिजे. पूरक उत्पादन, एखाद्या उत्पादनापासून वाया जाणारा जो काही कच्चा माल आहे त्याच्यातून ते वेस्टेज आहे त्या वेस्टेजमधून आपल्याला नवीन उत्पादन तयार करणे. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील निघणाऱ्या मळीपासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो. त्यानंतर जोड उत्पादन की उद्योग, नवीन उद्योग जो चालू उत्पादनाशी पूरक व्यवसाय म्हणून आपल्याला वापरता येतो. त्यानंतर आहे पूर्ण बांधणी, चालू उत्पादनातील गुणधर्माचा किंवा वस्तुमानाचा बदल करणे की ज्या योगे किंमत कमी करून तीच उपयुक्तता आपल्याला देता येते. की जे चालू उत्पादन आहे त्याचे जे काही गुणधर्म आहे, वस्तुमानामध्ये आपल्याला काही बदल करता येतो का आणि किंमत कमी करून तीच आपल्याला गुणवत्ता उपयुक्तता ग्राहकांना आपल्याला देता येते का, याद्वारे आपल्याला कल्पनेचा शोध आपल्याला घेता येतो. की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्च फॉर बिझनेसच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या आपल्याला घेता येतात. मग प्रकल्प निवडीसाठी आपल्याला कल्पना मिळण्याचे मार्ग कोणकोण, तर ते आपल्याला बघायचं. तर कल्पनेचा शोध आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी मिळवता येतो. तर नवीन उपक्रमास, व्यवसायास सुरुवात करण्याअगोदर कोणता व्यवसाय सुरू करावयाचा याचा विचार आपल्याला सर्वप्रथम करायचा आहे. मग उत्पादन असो, व्यापार असो, सेवा व्यवसाय असो, यातून आपली आवड कशात आहे हे आपण बघितलं पाहिजे. हे स्वतःला विचारून ठरवायला पाहिजे. आवडीचं क्षेत्र ठरल्यावर त्या व्यवसायात संधी कोणकोणत्या आहे हे आपण बघितलं पाहिजे. ग्राहकांची आवड निवड कोणती आहे, बाजारपेठ उपलब्ध आहे का त्या वस्तूसाठी हे बघितलं पाहिजे. इतरांपेक्षा आपण काहीतरी नवीन काय देऊ शकतो का हे आपण तिथे बघितलं पाहिजे. संपूर्ण एकंदरीत आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकते, आपलं आवडीचं क्षेत्र कोणतं आहे, आपल्याला त्या आवडीच्या क्षेत्रानुसार उत्पादन केल्यावर त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे का, या दृष्टीने आपल्याला एक प्रकारचा तिथे विचार करणं गरजेचं आहे. मग कल्पनेचा शोध आपल्याला घेत असताना विविध स्रोतांचा किंवा मार्गाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण अनुभवी तज्ज्ञ सल्लागारांची मदत आपण तिथं घेऊ शकतो. वैज्ञानिकांची मदत आपल्याला घेणं गरजेचं आहे. वेगवेगळी औद्योगिक प्रकाशनं असतात, मासिकं असतात, व्यावसायिक वृत्तपत्रे असतात, दूरदर्शनवरील कार्यक्रम, यातून व्यावसायिक कल्पनेचा आपल्याला शोध तिथं मिळू शकतो. त्यानंतर प्रयोगशाळा, संशोधन संस्था, व्यापारी संस्था, मार्गदर्शक संस्थांचे सहाय्यसुद्धा आपल्याला तिथं घेता येतात. बाजारपेठ संशोधन, ग्राहक सर्वेक्षण, इंटरनेट या माध्यमातून नवीन नवीन कल्पना आपल्याला तिथं अंमलात आणता येतात, घेता येतात. त्याचा शोध आपल्याला घेणं सहज शक्य होतं. मग त्यानंतर विक्री प्रतिनिधी, अधिकृत विक्रेता यांचं ग्राहकांशी जवळचे संबंध असतात. त्यांना ग्राहकांच्या अपेक्षा परिचित असतात. त्यांच्यामार्फत नवीन कल्पना आपल्याला मिळवता येतात. की जे विक्री प्रतिनिधी असतात, सेल्फ डिस्ट्रीब्युटर असतात, त्यांचे ग्राहकांशी जवळचे संबंध असतात. त्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडी माहीत असतात, त्यांच्या गरजा माहीत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती आपल्याला मिळवता येऊ शकते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तूंचा आपल्याला संशोधनात्मक अभ्यास करून त्यातून अधिक चांगलं प्रगत उत्पादन तयार करण्याची कल्पना आपल्याला तिथं साकारता येते. त्यानंतर आहे व्यापार मेळावे व प्रदर्शने, व्यावसायिक चर्चासत्रे व उत्पादन परिषदांना उपस्थित राहून तिथून नवीन कल्पना हेरणे. जे काही व्यावसायिक प्रदर्शनं आपल्याला भेटतात, इंडस्ट्रीयल जे काही प्रदर्शनं असतात, एक्झिबिशन असतात, तर त्यांचे जे काही सत्रे असतात, परिषदा असतात, त्यांना आपण भेटी दिल्या पाहिजे, तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या चर्चासत्रातून आपल्याला काही नवीन कल्पना तिथं घेता येत असतात का.
आपले व्यावसायिक मित्र असतात, नातेवाईक असतात, यांच्याकडून काही आपल्याला नवीन काही कल्पना मिळू शकतात का, हे आपण तिथं बघू शकतो. त्यानंतर ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा यांचा बारकाईने अभ्यास आपण करून त्यातून काही नवीन उत्पादनाची कल्पना निश्चित करू शकत असतो. विविध उपक्रमात लागणारा कच्चा माल, सुटे भाग व इतर वस्तू इत्यादींचा अभ्यास करू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला पूरक उद्योजकांच्या ज्या काही कल्पना आहेत त्यांचा शोध घेता येतो व उपलब्ध उत्पादनं, उपक्रम यांच्यातील त्रुटी कोणत्या आहे, कमतरता यांचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला त्या त्रुटी कशा दूर करू शकतो व अधिक परिपूर्ण उत्पादन या उपक्रमाची कल्पना आपल्याला घेता येते. अशा विविध प्रकारे नवनवीन कल्पनांचा शोध आपल्याला घेता येतो. सुचलेल्या कल्पनांपैकी योग्य कल्पनेची निवड आपल्याला तिथं करावी लागते, तिची व्यवहार्यता तपासावी लागते व भविष्यकालीन टिकाऊपणाची खात्रीसुद्धा आपल्याला तिथं करावी लागते. त्याकरिता अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला हे उपयुक्त ठरू शकतं. कल्पना ही सुस्पष्ट असली तर वित्त संस्था देखील कर्ज देण्यास तयार होतात व आपल्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी त्या इच्छित असू शकतात. त्यानंतर आहे कल्पनांची छाननी व त्याला ठोस स्वरूप. आता कल्पना आपल्याला निवडल्या, कल्पना आपण बघितल्या की विविध स्रोतातून आपण कल्पना कशा घेऊ शकतो, की आपल्याला कल्पना कशा मिळू शकतो हे आपण बघितलं. मग आता आपल्याकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत, तर त्याची आपल्याला छाननी करणे व त्याला ठोस स्वरूप देणंसुद्धा गरजेचं आहे. तर कल्पना ही व्यवहार्य आहे का हे आधी बघितलं पाहिजे. बाजारपेठ त्याला आहे का, कल्पना ग्राहकांच्या गरजेशी निगडीत आहे काय व समाजाला त्याची गरज आहे का, हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. याबाबत आपल्याला विचार करायचा आहे. कल्पना राबविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आपल्याकडे आहे का, भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कच्चा माल इत्यादी उपलब्धतेचा विचार आपल्याकडे झाला पाहिजे. कल्पना दीर्घजीवी आहे का, म्हणजे आज कल्पना योग्य वाटते पण कालांतराने ती कालबाह्यसुद्धा होऊ शकते, याचासुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. काही कल्पना कालांतराने व्यवहार्य होऊ शकते, यासाठी छाननी अधिकाधिक डोळसपणे, सखोलपणे आपल्याला करता आली पाहिजे. कल्पना छाननीनंतर निवडलेल्या कल्पनेस अधिकाधिक सुस्पष्ट आणि ठोस स्वरूप दिले पाहिजे. त्यासाठी निवडलेल्या ज्या काही कल्पनेचा आणखी सखोलपणे आणि तपशीलवार आपल्याला विचार करणं गरजेचं असतो. यामध्ये विविध संबंधित पैलूंचा सविस्तर विचार करण्यात आला पाहिजे. त्यामुळे संभाव्य धोके, अडथळे याचीही पूर्वकल्पना आपल्याला तिथं येत असते. याबाबतची सावधगिरी आपल्याला तिथं घेता येत असते. या कामासाठी मार्गदर्शन करणारे जे काही तज्ज्ञ व्यक्ती आहे, सल्लागार यांची मदत घेतलेली आपल्याला उपयोगी ठरत असते. एका अर्थी या टप्प्यात आपल्याला उत्पादनाच्या मनामध्ये जो जन्म होत असतो असेही म्हणता येते, परंतु मूर्तरूप अजून त्याला आकार आलेला नसतो. की जे काही आपण प्रकल्प निवडीसाठी आपण ज्या काही कल्पना निवडलेल्या आहे, कल्पनेचा शोध घेतलेला आहे, तर त्याची सविस्तर अशी आपल्याला विस्तृत अशी छाननी करणं गरजेचे आहे. व्यवहार्य रूप तिथं आपल्याला देणं गरजेचं आहे, जेणेकरून व्यवसाय करत असताना, त्याची छाननी करत असताना आपल्याला हेही बघितलं पाहिजे की व्यवसाय आपण कल्पना निवडली, मग त्या कल्पनेनंच आपल्याला व्यवसायात रूपांतर करणं आहे. मग त्या व्यवसायासाठी लागणारे जी काही संसाधने आहे ती आपल्याकडे आहे का, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, भांडवल वगैरे या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार करणं आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांची, सल्लागारांची मदतसुद्धा आपल्याला तिथं उपयोगी ठरू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं प्रकल्प का महत्त्वाचा आहे, प्रकल्पाच्या व्याख्या कोणकोणत्या आहे, प्रकल्प निवडीत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे, कल्पनेचा शोध आपल्याला सर्वप्रथम तिथं घेतला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला प्रकल्पाचे जे काही आपण शोध घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला त्याची छाननीसुद्धा करणं फार आवश्यक आपल्याला तिथं आहे. धन्यवाद.